चर्चा होताना पाहायला म्हणजे काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आमच्या संपर्कात असल्याचा दावा हे केला जातोय. गटाच्या खासदारांकडून केला विशेषतः उद्योग मंत्री काय नव्हते चांगलं त्यांचं क्षेत्र जावं सगळं मी पाहिलं. म्हणजे गाडी उपयोग करण्यासाठी ते जावं गेले होते का लोक होण्यासाठी गेले ते हे मला माहिती आहे. पण त्यांनी जावं सोडलं जी काही विधानं केली की मुख्यमंत्र्यांच्या व्यवस्थेसाठी जो उद्देश होता त्याच्याशी सुसंगत नव्हती. मेळाव्यामध्ये देखील त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. काँग्रेसची देखील ठाकरे गटासोबत काँग्रेसचे देखील काही आमदार संपर्कात आहेत, शिंदे एकनाथ शिंदे यांच्या असं त्यांचं म्हणणं आहे. ते सांगतात काही लोकांचे फोटो मी पाहिले काही खासदारांचे आणि ते फोटो पाहिल्यानंतर ते लोक सेना सोयची म्हणजे ठाकरेची हे अजिबात मला पटत नाही. तर काही माणसं असेल सेना म्हणजे उद्धव ठाकरे ते काय वाटतं ते काय करते. पण पक्ष बाळासाहेबची विचारधारा ही किती करणार आहे. साहेब डावस बाबतीत गुंतवणुकी बाबतीत बरंच बोललं जात आहे आणि त्यातल्या त्यात भारतातील कंपन्या तिथं जाऊन त्यांच्याशी करार केला जाईल अशी टीका होते. आपल्याकडे प्रादेशिक गुंतवणूक घ्याव्या पण परदेशी गुंतवणूक असं दाखवलं जाते. टीका काय म्हणजे वस्तुस्थिती याच्यातले लोक बोलतात. जावळसरा मी गेलो राज्याचा मुख्यमंत्री आणि अनेक कंपन्यांशी विचार केले. कालचं जे करार काढले त्याच्यामध्ये वाहनच फौजची करार झाला. वाहनच फौज कशी कंपनी पुणे करार चिंबून आणि त्यांची चूक अपघात काढण्यासाठी जवळपास 3 वर्षापूर्वी घेतला होता. आता त्यांचं नाव आहे. त्याच्यामध्ये अनेक विशेषतः गडचिरोलीला जिंदाल ही स्त्रीच्या फॅक्टरी लहान असत आहेच. आत्ता रत्नागिरीत आहेत, नाशिक जिल्ह्यात आहेत, आणखी काही ठिकाणी आणि तिथले जावं सोडण्यात घ्यायचं. याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुंतवणूक करायचं ठरवले त्या सगळ्यांना तिकडे निमंत्रित करून तिथून त्याला महाराष्ट्रात आणलं असा एक देखावा त्यांनी केले. आता स्वस्त सांगायचं नाही, आपण या हॉटेलमध्ये बसलो आहे. त्या हॉटेलचे मालक मागं बघायचं त्या हॉटेलला पुढे तर त्यांचे बंधू त्यांनी सुद्धा एक करार केला आणि तो करार त्यांनी जावंसा केला असं काय माझ्या वाचण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाने एक करार मुंबई उच्च तुमच्या वाचण्यात आला का पंचवीसचा आलं. पंचवीसवी त्याचं ॲग्रीमेंट झालेलं काल मी स्वतः पाहिलं. फसवणूक म्हणायची पण महाराष्ट्राची फसवणूक असं नाही. ज्याला गुंतवणूक करायची होती त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून इथं आणायचं. ठीक आहे, नवीन उद्योग करत असतील तर काय हरकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने एक निरीक्षण काल नोंदवलं आहे. धार्मिक स्थळावरचे जे भोंगे आहेत ते भोंगे लावायला परवानगी दिली किंवा नाकारली म्हणजे मूलभूत अधिकारावर गदा येत नाही असं म्हणणं आहे. तर त्यांनी काल काहीतरी म्हणलं मी त्याचं खबर दिलं नाही. त्याला 1-2 सूचना हायकोर्टाने केल्या. आता मग एक्झॅक्टली त्याची ऑर्डर काय ती उद्या गेल्याकडे
मनोज साहेब जरांगे पाटील उद्यापासून पुन्हा एकदा साहेब महायुतीमध्ये सगळे पालकमंत्री महायुतीचे सगळे पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी उसळली. नाशिकचे रायगडचे पालकमंत्री पद रद्द केले. उदय सामंत 20 आमदार घेऊन बाहेर जाणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या. एक प्रकारचा राजकीय भूकंप होणार असं सांगितलं जातंय. काय सांगू शकता की त्यांनी वाद बघतोय त्याची वाद बघतोय की कधी बाहेर चर्चेसाठी इतके सारे आकडे असताना अशा प्रकारची चर्चा वारंवार घडवली जाते. त्याच्या पाठीमागचं कारण काय वाटतं आपल्याला? त्याला काही अर्थ नाही. म्हणजे काँग्रेस गुंतवणुकीचं वातावरण हे व्यवस्थित करायला कुठल्याही राज्य सरकारची जबाबदारी असते. तसे प्रयत्न केले तर त्याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्या उद्योजकांनी इथं दिलेले आहे यापूर्वी घेतले ते आत्ता दाखवायचे त्याच्यात थोडंसं लोकांना एक फसवणूक केल्यासारखं आहे. काल साहेब युएसआयच्या कार्यक्रमात अजितदादांनी तुमची भेट झाली. त्यानंतर जयंत पाटील आणि अजितदादांची चर्चा सुद्धा खुलेपणाने व्यासपीठावरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येईल असं वाटतंय का? राष्ट्रवादीची चर्चा काही अजिबात झाली आहे. चर्चाचीच एका प्रकल्पाची झाली आणि त्या प्रकल्पाचे प्रमुख कोल्हापूरचे त्यांचं नाव गडिंग्लजचे चेअरमन काय नसेल नवरावतीच्याकडे एक संस्थेचं अध्यक्षपद आहे. मागं वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलवलं साखर कारखान्यातल्या आणि साखर कारखान्याला लागणारी वैष्णवी ही आपण कामाची याच्यासाठी नॅशनल इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी काढली. त्याची संज्ञा हे मी नाव सांगितलं नवरात्रीचे अध्यक्ष. तिथं गेल्या 3 वर्षापासून तो कारखाना बंद आहे. कामगारांचं वेतन नाही आणि त्याच्यासाठी मी काल अजित पवार त्याच्यानंतर हे नवावे आणि तिसऱ्या युनियनचे पदाधिकारी यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना सुचवलं की तिथं जमीन उंची आहे. ती जमीन आवश्यकता नसलेली आहे. त्याची काही जमीन विकली तर त्याच्यातून कामगारांचे देणं मागेल आणि हा कारखाना चालू करून पुन्हा चालू होऊ शकतो. आता जमीन कुणी विकायची त्याचा मीच एक निर्णय पूर्वी घेतला होता आणि त्याच्यासाठी पुणे विभागाचे महसूल आयुक्त पुण्याचे कलेक्टर आणि साखर संचालक शिव परिषद या तिघांनी याच्यात लोकांच्या त्यांना प्रस्ताव मागावा आणि विचार करावा अशी सूचना होती. आणि त्याची बैठक काल मी अजित पवार नवाले आणि कारखान्याचे बाकीचे पदाधिकारी कामगार अशी ती बैठक झाली. त्यामुळे दुसरं काही त्याच्यात नसतं. पण साहेब त्याच कार्यक्रमामध्ये एका बाजूला तुमच्या आणि अजितदादांची बंद दाराआड चर्चा झाली तर दुसऱ्या बाजूला स्टेजवरची खुर्ची तुमच्या बाजूला अजितदादांची लावण्यात आली होती. ती अजितदादांनीच बदलायला लावली. असं आहे नवीन सरकार म्हणजे त्यांनी विनंती केली की 2-3 गोष्टी मला तुमच्या कानावर घालायची. माझ्या कानावर घालायचं म्हणजे शेजारी होता. नवीन महाबळेश्वर संदर्भात तुम्ही साताऱ्याच्या एका भाषणामध्ये उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांचा तो आता जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा तो एक अम्बिशियस प्रोजेक्ट आहे. परंतु तिथं कोणत्याही स्वरूपाची डेव्हलपमेंट जे कोयना बॅकवॉटर असेल किंवा कांदाटी खोरा इथं केलं तर पर्यावरण भविष्यामध्ये त्याचे धोके उद्भवू शकतात.
मी त्याच्या खोला लिहिलेलं आहे. साखर उद्योगाचा मणिपूरमध्ये जे काही घटना घडल्या त्यानंतर नितीश कुमार यांनी पाठिंबा जो आहे तो भाजपचा काढून घेतला. आता केंद्रामध्ये देखील भविष्यामध्ये हीच स्थिती राहील वाटते का? नेमकं भाजपचा आता यामुळे धक्का लागलाय त्याला भाजप. मला काही वाटत नाही. सेवा काढून घेतला त्याचा परिणाम सरकार काही होणार नाही. आणि त्यावेळेस देशात काहीतरी बदलली हे डोक्याचं काढा. मला खुर्शी जे आहेत त्यांना विचार. साहेब हे आता मला तुम्ही सोडा कसा योग्य नाही. मनोज जरांगे पाटील उद्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत. आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा आमरण. जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू. माहिती नाही. साहेब चला आज सोयाबीन खरेदी करत असताना बाजाराचा तुटवडा होऊ नये या संदर्भात नाफेडने सूचना केल्या तसे यांनी पण म्हटलेलं आहे. पणन मंत्र्यांनी पण म्हटलेलं आहे. काय नेमकं याच्याबद्दल मला काही माहिती नाही. साहेब शेवटचा प्रश्न सीमा प्रश्नासंदर्भात त्याच्या खोलात गेलेलं आहे. साहेब आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार आहे की आता उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने सोहळ्याचा नारा देतात पक्ष वेगवेगळे एवढ्यासाठी सांगितलं त्याची इच्छा आहे तशी. आमच्या लोकांना असं वाटतं की सामंजस्याने हा प्रश्न सुचावा.